बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या नशामुक्त सिंधुदुर्ग अभियान पार पडलं. कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अनंत डवंगे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादा साईल, सुप्रिया वालावलकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत अंमली पदार्थ, ऑनलाईन गेमिंग आणि व्यसनाधीनतेच्या वाढत्या धोक्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या कार्यक्रमात स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या राष्ट्राचे विद्यार्थी आणि युवा आज गंभीरपणे अंमली पदार्थ मुक्त जीवन जगण्याची शपथ घेतो. आम्ही स्वतःला आणि आपल्या मित्र मैत्रिणींना कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाच्या व्यसनापासून दूर ठेवण्याचे वचन देतो. आमच्या परिसरात अंमली पदार्थांचा वापर किंवा त्यांची विक्री आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. अंमली पदार्थ मुक्त, सुरक्षित आणि निरोगी शैक्षणिक परिसर उभारण्यासाठी आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्वत्र आणि अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सक्रिय योगदान देऊ. एक अचानक कुठलं तरी येणारं संकट आपल्याला अनाहूतपणे आपल्या मागे लागलं. हे संकट कधी आपल्या गावात, कधी आपल्या दारात आणि कधी आपल्या घरात येऊन टेकतोय ते जोपर्यंत वेळ जात नाही तोपर्यंत कळत देखील नाही. असं हे नकळत येणारं संकट म्हणजे व्यसनाधीनतेचं आहे. अंमली पदार्थाचं व्यसन हे संकट जेव्हा घरात शिरतं तेव्हा ते कुटुंब उद्ध्वस्त करायला लागतं. जेव्हा आपण बोलतोय नशामुक्ती बराच वेळ झालाय आपण नशामुक्तीविषयी बोलतोय, ऐकतोय, पण प्रत्येकाला असं वाटतंय की नशेच्या आहारी जाणारा तो मी नाही, हे जे घडतंय ते दुसऱ्यासोबत घडतंय. आणि हा आबडा आत्मविश्वास समाजाला नशेच्या गर्दीत ढकलतो. युवक किंवा युवती या ड्रग्सच्या मेळ्यात अडकला तर त्याला स्वतःलाही कळत नाही की आपण कुठे चाललो. त्याचं नियंत्रण सुटलेलं असतं आणि तो पूर्ण त्याचा वेगळा विश्वास गेलेला असतो आणि अशा पद्धतीने एक भविष्य, एक आयुष्य बिघडताना आपल्याला दिसतं. तर आज जो ड्रग्सचा मेळा आहे की पूर्वी असं होतं की लोकांनी स्टोरीज बघितलेल्या असतात वेगवेगळ्या वेब सिरीज असतील, मूवीजमध्ये की छोटे छोटे ब्राऊन शुगर, व्हाईट शुगर वगैरे अशा पद्धतीचं पॅकेट्समध्ये बघायचे. परंतु आज शाळांच्या आसपासची दुकानं असतील, महाविद्यालयांच्या आसपासची आस्थापना असेल, अशा पद्धतीतून देखील छोट्या छोट्या टॅबलेट्स असतील, चॉकलेट्स असतील किंवा एक वेगळ्या प्रकारे ड्रग्स समाजामध्ये जात आहेत.
सांगली जिल्हा परिषदला असताना देखील आम्ही ह्या पक्षावरती काम करत होतो. त्यावेळेस आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना अचानक दप्तर तपासणी करायला सांगायचो माध्यमिक शाळांमध्ये आणि ज्युनियर कॉलेजेसमध्ये. तर दप्तर तपासणीमध्ये पण काही गोष्टी निघायच्या. आणि मला सांगायचं एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की आपल्याला सुद्धा देखील माहीत नाही त्या विविध प्रकारचे ड्रग्ज आहेत आणि त्याची नावं मुलांना माहीत आहेत, पण आपल्याला माहीत असतं की हे ड्रग्ज आहेत. तर इतकं तीव्र हे समस्या आपल्या समोर उभी आहे. याच्यामध्ये शासन म्हणून आम्ही कायम कटिबद्ध असतो. पोलीस प्रशासनाने देखील खूप चांगला उपक्रम हाती घेतला आहे, परंतु सामाजिक प्रश्न आहे तर समाजातील सर्व घटकांनी पुढे येऊन याच्यामध्ये जनजागृती, प्रचार प्रसिद्धी आणि मुलांवरचं वर्तन याच्यासाठी काम केलं पाहिजे. या मुलांची एनर्जी खूप असते. युवक ज्यावेळेस तरुण रक्त असतं त्यावेळेस अशा गोष्टी मित्रांच्या दबावाखाली किंवा स्टाईल म्हणून करायचं किंवा काय होते ते बघू अशा पद्धतीने एक कुतूहलाने करायचा एक प्रयत्न असतो, परंतु त्याला बळी न पडता जसं आपण एकदम चांगल्या व्हिडिओ क्लिपमध्ये सांगितलेलंच आहे की से नो टू ड्रग्ज नाही म्हणायची जर धमक दाखवली तर ह्या गोष्टी पुढच्या सगळ्या टाळण्यात जातील. तर त्यासाठीचं प्रबोधन होणं आवश्यक आहे. या मुलांची एनर्जी खूप असते या वयामध्ये, तर ती एनर्जी वेगवेगळे क्रीडा प्रकार असतील, छंद असतील किंवा आणखी काही नवीन गोष्टी शिकण्यासाठी त्यांची एनर्जी वापरली तर त्यांची ही एनर्जी दुसरीकडे वाईट गोष्टींमध्ये नक्कीच डायव्हर्ट होते. माझ्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आहे, कारण का इथे उपस्थित असलेला प्रत्येक विद्यार्थी हा आमच्या जिल्ह्याची खरी संपत्ती आहे. आमचं भविष्य आमचा ऍसेट आहे. सन्मान्य राणे साहेबांनी ह्या जिल्ह्याला एक विकसित जिल्हा बनवण्याचं जे स्वप्न पाहिलं आहे आणि त्या मार्गावर चालणारे आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आमच्यासाठी इथे उपस्थित असलेला प्रत्येक विद्यार्थी ह्याचं भविष्य घडवण्याची जबाबदारी जेवढी आमच्या खांद्यावर आहे तेवढीच जबाबदारी या जिल्ह्याला नशामुक्त ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काय पावलं उचलतो ही आमच्या खांद्यावर तेवढी मोठी जबाबदारी आहे. आम्ही जेव्हा एका बाजूला रोजगार निर्माण करण्याची भाषा करतो, दर्जेदार शिक्षण देण्याची भाषा करतो आणि दुसऱ्या बाजूला आमच्या जिल्ह्यामध्ये नशामुळे आमच्या जिल्ह्यातल्या तरुणांचं भविष्य अगर अंधारात जात असेल तर आम्ही केलेले प्रयत्न जे सन्मान्य राणे साहेबांनी ह्या जिल्ह्यासाठी जे काही स्वप्न पाहिलंय ते पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून असंख्य अडचणी निर्माण होऊ शकते, किंबहुना ते स्वप्न पूर्ण करणंच अशक्य होऊ शकते. आणि म्हणून माझ्या दृष्टिकोनातून नशामुक्त सिंधुदुर्ग अभियान आदरणीय SP साहेबांना मी सांगेन आपल्या पोलीस दलाच्या मार्फत हा अभियान अतिशय काटेकोर पद्धतीने आपण पूर्ण राबवणं हे आज आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. आपण आता काही शॉर्ट फिल्म इथे पाहिले जिथे विद्यार्थी आपला अनुभव थोडक्यात सांगत होते. तुम्ही माझ्या दृष्टिकोनातून अगर विचारलं तर मोहनजींना आणि त्यांच्या सहकार्याने मी आवर्जून सांगेन पोलीस दलाच्या अगर मनात असेल, पोलीस दलाने अगर इच्छाशक्ती दाखवली तर एकही ड्रग्ज आमच्या जिल्ह्यामध्ये येऊ शकत नाही एवढी ताकद आमच्या जिल्ह्याच्या पोलिसांमध्ये आहे. तुम्ही लोकांनी प्रत्येक जे काही जिल्ह्याच्या कानोकोपऱ्यावर अगर व्यवस्थित अगर आपण लक्ष ठेवून ड्रग्ज अगर ह्या मुलांपर्यंत पोहोचले नाही तर नशामुक्त सिंधुदुर्गाचं काही अभियान लावण्याची गरजच भासणार नाही. आणि म्हणून आमच्या जिल्ह्यात पोलीस अधीक्षक साहेबांना सांगेन आणि सगळ्या त्यांच्या सहकार्याने सांगेन नशामुक्त अभियान ही जबाबदारी सर्वात जास्त ही पोलीस खातं आणि आपल्या सगळ्यांवर पण तेवढीच एक लक्षात घ्या. आपण नुसतं मुलांकडे आव्हान करून हे काम पूर्ण होणार नाही, पण नेमकं आपल्या जिल्ह्यामध्ये ड्रग्ज येतात कसे, कुठल्या मार्गाने येतात, कोण घेऊन येतं या सगळ्याची माहिती असणारे आता आपल्या जिल्ह्याचे पोलीस डिपार्टमेंट आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आदरणीय राणे साहेब पोलीस
नशामुक्त सिंधुदुर्ग संदर्भात मटका जुगार हे सगळ्यात कुठल्याच गोष्टी आमच्या सिंधुदुर्गामध्ये असता कामा नये ही भूमिका जेव्हा आम्ही मांडतो तेव्हा ते पूर्ण करण्याची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांवर आहे आमच्या सकट. हे मी आवर्जून या निमित्ताने मी सांगेन. म्हणून आमच्या जिल्ह्यामध्ये नशामुक्त जिल्हा होणं ह्याच्यावर आमच्या सगळ्यांचे अतिशय बारकाईने लक्ष आहे. ह्याचा आतापर्यंत तरी अनुभव माझ्या सगळ्या सहकार्याने आतापर्यंत आला असेल. झिरो टॉलरन्स टू ड्रग्ज ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि आमचा सिंधुदुर्ग जिल्हा कुठल्याही पद्धतीने कुठल्याही मार्गाने कोणाच्याही कडून आमच्या जिल्ह्यामध्ये ड्रग्ज येता कामा नये एवढी कडक यंत्रणा पोलीस अधीक्षक साहेब आपल्या सगळ्यांची लागलीच पाहिजे अशा भूमिकेत आम्ही आहे.